नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे मोदी सरकारचा पेन्शनधारकांना मोठा दिलासादायक निर्णय, आता ATM मधून काढता येणार पेन्शन। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, पेन्शनधारकांना मोदी सरकारकडून महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात येत आहे। यामध्ये पेन्शनधारकांना यापुढे ATMच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत। काही तांत्रिक कारणास्तव पेन्शनधारकांना पैसे वेळेवर मिळत नाहीत। त्याचबरोबर बँकेतील गर्दी तसेच उतार वयामध्ये दरमहा बँकेत जाणे सोयीस्कर नसल्याने आता यापुढे ATMच्या माध्यमातून पेन्शन रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। याकरिता आता पेन्शन खात्यावर ATM कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, ज्या माध्यमातून पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम ATM मधून काढता येईल। पेन्शन खात्यावरून पैसे काढण्याची मर्यादा किती राहील या संदर्भात केंद्र सरकारकडून लवकरच माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे। सदरची सुविधा EPFO 3.0 योजना अंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशा प्रकारची माहिती CNBC वृत्तानुसार देण्यात आलेली आहे। या सुविधामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर सदर सुविधेच्या पेन्शनधारकाकडून स्वागत केले जात आहे। सदरची सुविधा PAN 2.0 नंतर EPFO 3.0 योजनेची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे। त्यातून पेन्शनधारकांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।